करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण कोणत्या व्यक्तीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ही आपल्यासोबतच असेल असं नाही आहे. ज्या ज्या वेळेला आपल्या वाटेला सुख येईल त्या त्या वेळेला ती व्यक्ती आपल्यासोबत असेल, परंतु ज्या वेळेला आपल्या वाटेला दुःख येईल, अनेक प्रसंग, अनेक संकट, त्यावेळी तीच व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपल्यापासून दूर होईल. मग कोणत्या व्यक्तीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे? जे व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्षपणे महत्त्व, तुम्हाला भाव देत असतील तरच. नाहीतर त्या व्यक्तीचा विचारसुद्धा करू नका. अशा व्यक्तींचा काय उपयोग हो? जी व्यक्ती आपल्याला बघा प्रत्यक्षपणे डिमांड देत नाही आहे, भाव देत नाही आहे, कोणी विचारत नाही आहे, आणि प्रत्येक वेळेला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण त्या व्यक्तीचा विचार करत असतो. पूर्णपणे संपूर्णतः आपलं बघा दिवस रात्र त्यामध्येच विचारांमध्ये अडकून राहते. प्राप्त काय होतं? तर फक्त राग, राग आणि रागच. म्हणून एखाद्या महत्त्वाच्या कार्यासाठी कुणासाठी बघा प्रत्यक्षात कुणाची तरी पाठराखण करणं हे बरोबर आहे की नाही पाहावे आपणच. आपण जर एखादी व्यक्ती अडचणीत आहे किंवा एखादी व्यक्ती बघा संकटामध्ये सापडलेली आहे, तर त्या व्यक्तीला मदत करणं खूप गरजेचं आहे. परंतु आपण ज्यावेळी बघा एखाद्या अडचणीत सापडलो, दुःखामध्ये पडलेलो आहोत, त्यावेळेला कोणीही आपल्या मदतीला धावून आलं नाही. दुःखाच्या वेळी आपल्या भावांची परीक्षा होत असते. आपत्तीच्या काळात मित्रांची खरी कसोटी असते, आणि दारिद्र्य येते, गरिबी येते, तेव्हा मात्र बघा आपल्या घरातली पत्नी असेल, बायको असेल, तिची परीक्षा होत असते. कारण दुःखाच्या वेळी भाऊ बहीण एकत्र येतात, दुसरं कोणी येणार नाही. एखाद्या वेळी बघा प्रत्यक्ष आपल्या घरामध्ये कोणी आजारी पडलं की घरातल्या नातेवाईकांना फोन केलं की बरोबर ते हॉस्पिटलमध्ये येतील की नाही बघायला? नक्कीच येतील. परंतु आपल्याला पैशांची गरज आहे, एखाद्या मदतीची गरज हवी आहे, तर बघा मित्रांना फोन केला तर नक्कीच आपल्याला मदत करणारे पाहायला मिळतील. नातेवाईकांना त्यावेळी फोन केला तर त्यांचे फोन स्विच ऑफ. बघा या देहाचा भाग चालू आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण आपल्याला कोणी विचारत सुद्धा नाही आहे. आपले नातेवाईक, आपलेच नातेवाईक बघा प्रत्यक्षपणे आपल्याला भाव देत नाही आहे, मदत तर दूरची गोष्ट राहिली. मग अशा वेळी मदत करणारे कोण? तर आपले मित्रपरिवार. आणि ज्यावेळी आपल्या संसारात, ज्यावेळी बघा प्रत्यक्षपणे आपल्या घरामध्ये गरिबी पाहायला मिळते, त्यावेळी पत्नी आपल्याला कशी साथ देते, पती पत्नीला कशी साथ देतो, हे पाहणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून विचार करा, आपण कोणाला महत्त्व देऊन प्रत्यक्षात आपलं आयुष्य जगत आहोत. त्याचप्रमाणे भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देत असतो. आपण आता वर्तमान काळ जगत आहोत. वर्तमान काळ जगत असताना
आपण आपलं भूतकाळ संपूर्णपणे विसरलेलो आहोत आणि चिंता कुठली करतो तर भविष्याची. भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देत असतो. आपल्याला माहीत आहे की भविष्यात या गोष्टी होणार आहेत, परंतु झालेल्या नाही आहेत. ते विचार करत असताना आपला देह मनामध्ये हसत असतो, रडत बसतो, राग व्यक्त करत असतो. पण जर आपल्याला आयुष्याचा खरा आनंद जर घ्यायचा असेल तर तो फक्त वर्तमान काळातच, बाकी नाही. कारण ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्या फक्त आठवणी आहेत. भविष्यात काय होणार आहेत ती आपली स्वप्न आहेत. परंतु वर्तमान काळ उत्तम प्रकारे जगत आहोत हे मात्र खरं आहे. बरोबर की नाही? ज्यावेळी रोपांना, झाडांना आपण जर पाणी घातलं नाही तर बघा कालांतराने ती रोपं सुकतात, कोमेजतात. आपलेपणा नसेल तर बघा आपली नातेवाईकसुद्धा आपल्यापासून दूर होतात, ती तुटत जातात. विचार करा, भाग का दिलेला आहे? एक एक क्षण महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे कष्ट हा केल्याने वर्तमान काळ आणि भविष्य यांच्या वाटेला प्रत्यक्षात उजेड पाहायला मिळत असतो. कारण भूतकाळ हा आपला अंधारात गेलेला आहे. भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर वर्तमान काळ आपल्याला बघा उत्तम प्रकारे कष्ट करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे औषध हे खिशात नाही तर पोटात गेले तरच फायदा होतो. आता बघा आपण ज्यावेळी आपण आजारी पडलो, आपण औषध गोळ्या घेऊन बघा बरं होतो. परंतु ते दुकानात जर आपल्याला पाहायला मिळाले, आपल्याला बघा जी पावती दिलेली असते त्याच्यावर गोळ्या औषधे दिलेली असतात, ते आपण घेऊन बघा दुकानात गेलो आणि फक्त दुकानात असलेल्या गोळ्यांकडे आणि बघा औषधांच्या बाटलीकडे जर पाहिलं तर आपला आजार बरा होईल का? नाही बरं होणार. ते स्वीकारावं लागेल, ते घ्यावं लागेल. तेव्हाच बघा ते पोटात गेले तरच त्याचा फायदा आपल्याला जाणवेल. म्हणून चांगले विचार हे फक्त मोबाईलमध्ये नाही आहेत, तर हृदयात उतरले पाहिजेत. तरच जीवन यशस्वी होईल की नाही? आपण काय करतो? आपल्या मोबाईलमध्ये विचार फक्त कशावर? तर आपला स्टेटसवर. समर्थ म्हणाले हृदयात उतरलं पाहिजे. तू काय लिहिलेलं आहेस याचा विचार कर. म्हणून प्रत्येक बघा व्यक्ती आयुष्य जगत असताना यशस्वी होईलच असं नाही आहे. ज्याप्रमाणे बघा राशीतील आपण एखादी रास असते बघा, तांदळाची रास असेल, त्या तांदळातून आपण खडे बाजूला करतो, बरोबर की नाही? तांदूळ तसेच ठेवतो ना. मग त्याचप्रमाणे आपल्या या देहातून जे वाईट विषय आहेत ते बाजूला सरले पाहिजेत, तरच तुझ्या वाटेला चांगले दिवस पाहायला नक्की मिळतील. बघा भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट न गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विचार जर आपण चांगले ठेवले किंवा बघा पैशांबाबत जर विचार केला तर मनुष्य देहाने पैशांपेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैशापेक्षा जास्त कुंड म्हणजे विचार करा.
पुण्य केव्हा प्राप्त होईल? आपल्या वाटेला असलेलं पाप जेव्हा कमी होईल तेव्हाच पुण्य आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक व्यक्ती हा पैशासाठी बघा घराबाहेर पडताना पाहायला मिळतो. या वेळेला पैसा असेल तरच लोक सोबत राहतात, अन्यथा राहत नाही. पैसा कमावला तर त्याला ठेवायला सुद्धा जागा नसते. इतका पैसा आपण कमावलेला आहे असं आपल्याला वाटतं. पण बघा, पैशाचं व्यवहार हा स्वतःहून पाहिला पाहिजे. तो उपभोगता आला पाहिजे. कारण कमावलेल्या पैशांचं ज्याप्रमाणे काम जिथं थांबतं तिथूनच केलेल्या पुण्याचं काम चालू होत असतं. म्हणजे विचार जर आपण केला, प्रत्येक व्यक्तीला महत्त्व दिलं, परंतु त्या व्यक्तीने जर महत्त्व दिलंच नाही तो उपयोग काय? समर्थ म्हणाले, स्वप्न आपण पाहतो, जागेपणी पण पाहतो, झोपेमध्ये पण पाहत असतो, परंतु स्वप्नांच्या दिशेने आपल्याला काय करायची? वाटचाल करत राहायची. बघा, कुणी घड्याळाच्या काट्यासारखं चालत असतं, तर कुणी बघा प्रत्यक्षात स्लो चालत असतं. घड्याळात माहिती आहे तास काटा, सेकंड काटा, मिनिट काटा फिरल्यानंतर 12 वाजणारच आहेत. परंतु त्यावेळी ज्यावेळी बघा प्रत्येक मित्र हा घड्याळाच्या काट्यासारखा नसतो की वेळेवर येईल. बरोबर की नाही? कोणी लहान असो किंवा मोठे असो, तेव्हा आठवण करून ठेवायची की सगळे मित्र आपल्यासोबत नसणार आहेत. बरोबर की नाही? विचार करा. प्रत्येक शब्दाने शब्द लक्षात ठेवा. कारण स्वतः प्रयत्न इतरांना ज्या ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात किंमत कशाची आहे? तर या देहाची किंमत आहे. त्यासाठी प्रयत्नशील असणं खूप गरजेचं आहे. पण यात स्वतः कधी किमतीवान झाला हे कळणार नाही. विचार करा. प्रत्येक वेळेला आपण ज्या व्यक्तीला भाव देतो किंवा किंमत देतो किंवा महत्त्व देतो ना, त्या व्यक्तीला आपण किंमत का दिलेली आहे? भाव का दिलेला आहे? हे जर आपण पाहिलं ना, तर आयुष्यात आपल्या वाटेला वाईट दिवस पाहायला मिळणार नाही. कारण प्रत्येक मनुष्य देह मदत करेलच असं नाही आहे. ज्या ज्या वेळेला बघा आपण इतरांशी चांगल्या प्रकारे वागत असतो, परंतु ती लोक आपल्याला महत्त्व देत नाही आहे. आपल्याला बघा प्रत्यक्ष कोणी विचारसुद्धा नाही आहे. मग कुठेतरी चुकल्यासारखं होत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, उत्तम प्रकारे वागणं हे आपल्या हातातच आहे. जय जय रघुवीर समर्थ.